नमस्कार, कसे सगळे मजेत ना? तर आज आमच्या उर्मिलेचा आहे साखरपुडा. ही आमची नवरी आहे. नवरी लाजते, थोडी लाजते. तिला जास्त येत नाही लाजायला, थोडी लाजते. पण सासूबाईंनी सांगितलं म्हणून. या माझ्या बहिणी, या वहिनी, या पण वहिनी, या मेन करवल्या यजमानी. तर तुम्हाला तर कळलंच असेल की आज माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे आणि इकडे आता ती देवाचा आशीर्वाद घेत आहे. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याच्या आधी आमच्याकडे देवाचा आशीर्वाद घेतात आणि सुरुवात करतात. इकडे मोठे पप्पा आणि आजी त्यांचा आशीर्वाद घेत आहे. ती माझ्या मोठ्या पप्पांची मुलगी आहे उर्मिला. तर आमच्याकडे कोकणात ना साखरपुड्याच्या आधी सुपारी फोडतात. तर इकडे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हा पाहिजे तर कार्यक्रम आपण आधी पण अरेंज करू शकतो, एक वेगळा कार्यक्रम पण करू शकतो. पण आमचे पाहुणे लांबचे आहेत, चाळीसगावचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही एकत्रच एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम घेतले होते. तर आता सुपारी फोडून झालेली आहे आणि मी बघा इकडे नवरा नवरीची अंगठी घेऊन चाललेली आहे तिकडे स्टेजवर देण्यासाठी. नवरा नवरीची अंगठी मंडपामध्ये घेऊन चालली आहे मी आणि माझ्या सगळ्या बहिणी आम्ही सगळ्याजणी चाललो आहे मस्त कार्यक्रमासाठी. आता इकडे सुपारी फोडून झालेली आहे तर तिकडे साखरपुडा मांडलेला आहे. तिथे आता आपण अंगठी नेऊन ठेवायची आहे. हे बघा इकडे साखरपुड्याचे सगळे विडे मांडलेले आहेत. आमच्याकडे साखरपुड्याला असे विडे मांडतात, म्हणजे मानाचे विडे असतात ते देवाचे. त्याच्यानंतर ते आपल्या घरच्या पाहुण्यांना मानाचा विडा म्हणून देतात. तर साखरपुड्याची तयारी झालेली आहे इकडे. चंद्र आणि चंद्रिका, कवी आणि कविता, भीमसेनरावांचं नाव घेते. आमची जोडी सागर आणि सरिता. वा वा, मस्त. तर त्या मंडपामधून परवानगी दिलेली आहे पंचांनी. कसं असतं की 5 सवाष्णी असतात नवऱ्याकडच्या, त्यांनी साखरपुडा असा घेऊन जायचा असतो नवरीकडे. म्हणजे साखरपुड्याची ओटी असते, साडी, पूर्ण जो शृंगार असतो, मेकअप वगैरे असं सगळं असतं. ह्या 5 सवाष्णी ते सगळं घेऊन येतात. तर त्यांचं इकडे बघा पाय वगैरे धुवून स्वागत करायचं असतं, त्यांना हळदी कुंकू लावून ओवाळायचं असतं आणि मग त्यांना आतमध्ये घ्यायचं असतं. अशी म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये पद्धत आहे. ओटी घेऊन आल्या सुवाष्णी की त्यांचे पाय धुवायचे आणि ओवाळून स्वागत करायचं त्यांचं. आता इकडे माझी वहिनी आणि बहीण दोघीजणी मिळून हे सगळं करत आहेत इकडे. तर इकडे पण सगळी तयारी घरी झालेली आहे, व्यवस्थित पाट वगैरे ठेवून. इकडे नवरी पण रेडी होऊन बसलेली आहे, सगळ्या करवल्या पण रेडी आहेत साखरपुड्यासाठी मस्त मजा करण्यासाठी. तर बघा सुहासनी साखरपुडा घेऊन आलेल्या आहेत इकडे. आता काय करायचं असतं, हिने आता घरची साडी घातली, म्हणजे ती स्वतःची साडी घातलेली आहे. आणि आता जी सुहासिनी आली ना साखरपुडा घेऊन, ती तिचा हळदी कुंकू लावणार आणि साखरपुड्याची साडी तिच्या हातामध्ये देणार. आमच्याकडे साखरपुड्याची साडी हिरव्या कलरची असते, तर ती साडी आता तिच्या हातामध्ये देणार आणि मग ती जाऊन ती साडी घालून येणार, कारण हिरव्या साडीवरती आमच्याकडे साखरपुडा होतो. तर ती साडी ती नेसून येणार, म्हणजे नेसून आल्याच्या नंतर मग परत ह्या 5 सुवासिनी मग तिची ओटी भरणार. जी काय ओटी आहे ती साखरपुड्याची फळं असतात, परत ओटीचं सामान असतं, मेकअप असतो, गजरा वेणी असं सगळं असतं. मग त्या सुवासिनी ती तिची ओटी भरणार. तर आता आमची नवरीबाई हिरवीगार साखरपुड्याची साडी नेसून रेडी आहे साखरपुड्यासाठी. बघा असा एक कपडा पण दिलेला आहे व्हाईट कलरचा ओटी भरण्यासाठी, कारण आमच्याकडे ओटी बांधून साखरपुडा करतात. ॲक्च्युली लग्नाच्या सगळ्या विधी आमच्याकडे ओटी बांधूनच होतात. तर आता ही जी सासरून ओटी आली ती भरणार आणि ती ओटी कमरेला बांधायची आणि मग साखरपुड्याला जायचं. अशीच पद्धत आहे लग्नामध्ये सुद्धा. आता तर 1 नारळ असतो ओटीला साखरपुड्याच्या, पण लग्नामध्ये 5 नारळ असतात ओटीला. तर त्या सगळ्या ज्या 5 महिला आल्यात ना सवाष्णी, त्या तिची आता ओटी भरतील, हळदी कुंकू लावून तिला ओवाळतील, ओटी भरून घेतील आणि मग ती ओटी बांधायची आणि मग त्याच्यानंतर मग मंडपामध्ये साखरपुड्यासाठी जायचं. अशी आमच्याकडची कोकणातली रीत आहे. तर तुम्हाला कळलंच माझ्या ह्या सगळ्या व्लॉगमधून की आमच्या कोकणामध्ये कसं लग्न होतं आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगेनच. तर बघा कसं आहे आमच्या कोकणातला साखरपुडा. खूप सुंदर नवरी बघा आमची किती सुंदर रेडी झाले. एकदम साऊथ इंडियन लुक केला होता तिने, खूप सुंदर दिसत होती, एकदम मस्त. तर आता ओटी भरून झालेली आहे, मोठ्यांचा आशीर्वाद घेते, तिच्या आईचा आशीर्वाद घेत होती. पण आई जवळ आली की लेकीला रडू येणारच साहजिकच. आता इतक्या वर्ष सोबत राहायचं आणि अचानक हा क्षण आल्यावरती रडू तर येतच. मी तिला समजावते की नको चल जाव्या मंडपात. ही पण तिची आईच आहे, दोन्ही तिच्याच आई आहेत. दोघींच्या पण पाया पडली, आशीर्वाद घेतला. रडायला येणारच, मुलगी आहे म्हणल्यावरती काय. ही माझी मम्मी आहे, मम्मीचा आशीर्वाद घेतला. आणि ही माझी आत्या आहे, एकच आत्या आहे मला, आत्याचा आशीर्वाद घेतला. तिने सगळ्यांच्या पडत होती पाया. म्हटलं नको आता चल, उशीर झालाय, सारखं मंडपातून बोलावणं येते.
नवरा नवरी आता स्टेजवरती विराजमान झालेले आहेत आणि इकडे साखरपुड्याला सुरुवात झालेली आहे. तर ह्या ज्या 5 सुवासिनी आहेत ना, ते इथे परत एकदा तिला हळदी कुंकू लावतील पंचासमोर आणि मग नवऱ्याला सुद्धा लावतील, ओवाळतील आणि त्याच्यानंतर 5 जणींचं ओवाळून झालं की मग पुढे हे दोघे जण साखरपुड्याचं तिथं मांडलेला आहे, विडा वगैरे मांडलेला आहे ना, त्याचा आशीर्वाद घेतील. आणि या सगळ्या सुवासिनी आहेत ना, त्यांचं ओवाळून झालं ना की त्याच्यानंतर त्यांना उखाणा घ्यायचा असतो. ही आमच्याकडची पद्धतच आहे. जी सुवासिनी साखरपुडा घेऊन येईल त्यांनी उखाणा घ्यायचा असतो. तीरावर कृष्ण वाजवतो बासरी, यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो बासरी, देवरासोबत मी आहे सुखी सासरी. मस्त मस्त बोला. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, साखर माळ्याचे फूल, यशवंतरावांचे नाव घेते, माळ्यांची सून. मस्त मस्त. लालमणी तोडले, काळेमणी जोडले, वैभव गावासाठी आई-वडील सोडले. मस्त. आता उखाणे वगैरे झालेत आणि आता वेळ झालेली आहे अंगठी घालण्याची. तर बघा नवरा नवरी एकमेकाला अंगठी घालतायत. साखरपुडा झाला, अंगठी वगैरे घालून झालेली आहे. आता मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची वेळ आहे. तर नवरा नवरी आता सगळ्यांचे आशीर्वाद घेत आहेत बघा. आणि आता ना साखरपुडा वाटायचा असतो. ही आमच्या कोकणातली पद्धत आहे. साखरपुडा वाटायचं म्हणजे काय, खायची पानं, सुपारी, तंबाखू, साखर आणि पेढे असे 5 पदार्थ असतात वेगळे वेगळे. ते सगळ्यांना वाटायचे असतात. आता जेवढे लोक आलेत ना साखरपुड्याला ते सगळ्यांना वाटायचे असतात. तर 5 मुलं येतील बघा. ही 5 मुलं चाललेत ना, त्या सगळ्यांच्या हातामध्ये एक प्लेट देणार, म्हणजे एक वस्तू देणार, एक पदार्थ, आणि मग ते सगळ्यांना वाटणार. अशी आमच्या कोकणातली ही पद्धत आहे साखरपुड्या वाटण्याची. तुमच्याकडे आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. पण आमच्या कोकणामध्ये अशी पद्धत आहे साखरपुड्या वाटण्याची. तर इकडे मानपान चालू आहे. इकडे मानाचा विडा देतात सगळ्यांना. जे विडे तिकडे मांडलेत ना, मी म्हटलं ते सगळ्या पाहुण्यांना देतात. ती माझी आत्या आहे, तिचे मिस्टर नव्हते आले म्हणून तिला विडा दिलेला आहे. हे आमचे भाऊजी आहेत, रोशन भाऊजी, त्यांनी त्यांच्या मानाचा विडा घेतलेला आहे. हे माझे पप्पा आहेत, माझे पप्पा सगळ्यांना मानाचा विडा देत आहेत. आणि हे विजय भाऊजी आहेत, त्यांनी पण त्यांचा मानाचा विडा घेतलेला आहे. हे दत्ता काका आहेत, म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचे सासरे आहेत. आणि ही मी आहे, माझे मिस्टर नव्हते आले, जरा बिझी होते, त्याच्यामुळे मीच घेतला त्यांच्या मानाचा विडा. तर आता अशाच प्रकारे सगळ्या पाहुण्यांचा मानपान करण्यात येईल. सगळ्यांना पानाचे विडे देण्यात येतील. आमचे खूप पाहुणे आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ हा कार्यक्रम चालू राहिला होता.
तर आता ही आजकालची नवीन परंपरा, न्यू जनरेशनचे स्टाईल केक कापण्याची. चला आता केक कटिंग करूया. चला साईड इकडे समोर, इकडे समोर, सागर समोर. तर अशा प्रकारे पूर्ण साखरपुडा छान पार पडलेला आहे आणि आता वेळ झालेली आहे जेवणाची. तर बघा नवरा नवरी जेवत आहेत. मस्त डाळ भात, 2 भाज्या, मिरची, लाडू, लोणचं, पापड असं सगळं मस्त स्वयंपाक होता. छान जेवण होतं. तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या. आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे आणि पुढचे कार्यक्रम सुद्धा छानच होतील. तर आता पुढचे व्लॉग पण येतीलच लग्नाचे. तर आमच्या कोकणातील लग्नाची परंपरा, लग्न तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि साखरपुड्याचा व्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा. चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता उठण्याचा व्हिडिओ येईल नेक्स्ट, नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.